नमस्कार मित्रांनो, आज आपण कॉलमचे प्रॉब्लेम पुढे कंटिन्यू करू. डिझाइन ऑफ स्टील स्ट्रक्चरचे. A square column of RCC is carrying working load of 1600 किलो न्यूटन. वर्किंग लोड किती आहे? 1600 किलो न्यूटन. 1600 इंटू 10⁻³ न्यूटन. तेव्हा वर्किंग लोड आहे. हा तर समज सेफ लोड नाहीये हे आपल्याला जो फॅक्टराइज लोड लागतो, डिझाईन लोड लागतो, तो नाहीये. त्याला 1.5 ने मल्टिप्लाय करायचं. 1600 इंटू 10⁻³ किती येतं हे? 1.5 इंटू 1600 इंटू 10⁻³ किती येतं मित्रांनो? किती येतं? 2400 इंटू 10⁻³ न्यूटन. द लेंथ ऑफ द अनसपोर्टेड कॉलम इज 3 मीटर. LO दिलेलं आहे 3 मीटर म्हणजे 3000 mm and effectively held in a position both ends but restrained against the rotation of at one end only. Design the axially loaded short column using M25 म्हणजे FCK 25 न्यूटन पर mm स्क्वेअर आणि FE म्हणजे FY 415 न्यूटन पर mm स्क्वेअर. सगळ्यात पहिले काय करायचं मित्रांनो? AG 1% वन ऑफ सॉरी एरिया ऑफ स्टील 1% ऑफ AG. 1% म्हणजे 0.01 ऑफ AG. नंतर AC काय असतं बघा मित्रांनो, जर कॉलम हा AG असतो, एक एरिया असतो AG, त्याच्यातून जर स्टीलचा एरिया मायनस केला, कोणतं उरतं? कॉन्क्रीट. तर मग स्टीलचा एरिया मायनस करायचा. AG किती आहे? AG मायनस 0.01 AG. 0.99 AG. बघा 2 मिनिट. 0.99 AG. AC आल्यानंतर काय करायचं मित्रांनो? PU इज इक्वल टू 0.4 FCK AC प्लस 0.67 FY ASC. PU किती आहे? 2400 इंटू 10⁻³ 0.4 इंटू 25 इंटू AC किती आहे? 0.99 AG प्लस 0.67 इंटू 415 आहे ना, ASC 0.01 AG. तर 2400 इंटू 10⁻³ हे किती येतं सांगा फास्ट? 9.9 AG प्लस याचं किती येतं? 2. AG. तर 2400 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय हे किती येतं? 12.60 AG. तर AG इज इक्वल टू किती येतं? 189 189.27 इंटू 10⁻³ mm स्क्वेअर. AG आलं. AG आल्यानंतर काय करायचं मित्रांनो आपल्याला? AG आल्यानंतर हे स्क्वेअर असल्यामुळे AG इज इक्वल टू B इंटू D. तर AG इज इक्वल टू D स्क्वेअर लिहू शकतो मित्रांनो, कारण की B आणि D एकच असतं. तर देअरफॉर D इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 189.27 म्हणजे AG चा रूट घेतला की तुम्हाला डायमीटर भेटत. याचा रूट घेतला D भेटत. डेप्थ किती? 0.5 म्हणजे 450 घेतलं तरी चालतं, 440 घेतलं तरी चालतं, 440 घेतलं तरी चालतं. जास्तीत जास्त वाढून टाकायचं. हे झालं डी आल्यानंतर चेक करू आपण. चेक डी ओके का? 0.212 L 0.12 इंटू लेंथ किती आहे? 3000. एल म्हणा 3236 360 और 400 या दोघांपेक्षा जास्त पाहिजे. तर मग आपलं 440 ओके.
डी इज इक्वल टू 440. ओके. नंतर मीन इफेक्टिव्ह साठी चेक करू. मीन इसेंट्रिसिटीसाठी हा डिवायडेड बाय 500, एलओ डिवायडेड बाय 500, डी डिवायडेड बाय 30. एलओ किती आहे? 3000 डिवायडेड बाय 500 प्लस 440 डिवायडेड बाय 30. किती येतं हे? किती? 20.66. म्हणजे 21 घेतलं तरी चालतं. हा नंतर ई मॅक्स 0.05 डी 0.05 इंटू डी किती आहे? 440. किती येतं हे? 22 mm. 22 0.05 22 mm. ई मॅक्स इज ग्रेटर दॅन ई बी म्हणजे ओके. हा ओके. मग नंतर काय करायचं? मेन स्टील ASC 0.1% ऑफ AG 0.01 ऑफ AG 0.01 इंटू AG किती? 440 चा स्क्वेअर घ्यायचं. किती येतं? एजी जे पहिले आपण जे पर्सेंटेज मध्ये मानलं ते नाही घ्यायचं. हा 440 ती करायचं कारण नवीन डी आलेलं 1936 mm². एजी आलं. आता एसी आलं ASC. तर आता नंबर ऑफ बार्स आपल्या मनावर आहे मित्रांनो. 16चे घ्यायचे का 20चे घ्यायचे हे आपल्या मनावर आहे. कोणचे पण घेतले तरी मार्क भेटणार. 1936 भागिले π/4 इंटू 20 चा स्क्वेअर. 16 घ्या चला ठीक. 16चा स्क्वेअर तुमच्या मनावर किती येतं? 5 सांगा. 9.628 10 आहे. 10 नंबर्स किती घ्यायचे? 10 नंबर्स घ्यायचे. इकडे लक्ष द्या. बार्स मे बी कॉम्बिनेशन मध्ये पण वापरू शकता. हा म्हणजे 8 16चे आणि 2 20चे असं पण वापरू शकतात. असं काही काही पुस्तकात दिलेलं आहे. आलं आणि असंही प्रॅक्टिकल वापरू पण वापरायची गरज नाही. आपण आपलं चालू द्यायचं. लक्षात. नंतर नंबर ऑफ बार्स 10 आले. 10 नंतर काय करायचं मित्रांनो? ASTP हा π/4 इंटू 20 16चा स्क्वेअर इंटू 10 म्हणजे प्रोव्हाइडेड. याच्यानुसार नवीन काढायचं. किती येतो? 2010.mm². हा चला. नंतर ASTP आल्यानंतर मेन स्टील झाल्यानंतर ट्रान्सवर्स स्टील म्हणजे ते ह्याच्यासाठी लिंकसाठी. हा किती असतं त्याचं डायमीटर ऑफ टी 1/4 ऑफ लॉंगिट्युडनल डायमीटर किंवा मेन 1/4 इंटू और 6 ना. हा तो 1/4 इंटू डायमीटर ऑफ एल किती आहे? 16 और 6 म्हणजे आपण 6 घेऊ. 6 आहे कारण की 4 चौक 16 4 कमी येतं 6 पेक्षा म्हणून 6 घेऊ. मग ट्रान्सवर्स स्टील नंतर स्पेसिंग किती घ्यायची? 16 ऑफ डायमीटर ऑफ एल 16 इंटू 16 256 mm. 256 mm². म्हणजे प्रोव्हाइड मेन बार साठी काय लिहायचं? प्रोव्हाइड 16 mm डायमीटर मेन बार किती क्वांटिटी येते? आपलं हे प्रोव्हाइड 10 असल्या प्रोव्हाइड 10 बार ऑफ 16 mm डायमीटर. 16 mm डायमीटर. दुसरं काय लिहितात? प्रोव्हाइड 6 mm लिंक्स किंवा स्टिरप्स होऊ शकता ऑफ 250 mm स्पेसिंग @ 250 mm स्पेसिंग. CC लिहिलं तर चालतं. क्रॉस सेक्शन. लक्षात. हे झालं तुमचं फर्स्ट प्रॉब्लेम आजचा.
अजून एक पुढचा घेऊ आपण. बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम. डिझाईन अ सर्क्युलर कॉलम टू कॅरी अन ऍक्सियल लोड ऑफ 1500 किलोन्यूटन. बघा पी दिलेलं आहे 1500 किलोन्यूटन, म्हणजे 1500 इंटू 10⁻³ न्यूटन. बघा मित्रांनो, पीयू काढायचं. पीयू ला 1.5 ने मल्टिप्लाय करायचं. 1500 इंटू 10⁻³ किती येतं? 2250 येतं का? 1500 इंटू 1.5, 1500 इंटू 1.5 किती येतं? 1500 इंटू 2250, 2250 इंटू 10⁻³ न्यूटन. हा M25, हे लक्ष द्या, हा प्रॉब्लेम. M25 म्हणजे FCK 25 न्यूटन पर mm². आणि FY काय ते? FE 415 म्हणजे FY 415 न्यूटन पर mm². 415 न्यूटन पर mm². द अनसपोर्टेड लेंथ ऑफ द कॉलम इज 3.75 मीटर. 3.75 मीटर म्हणजे 3750 mm. झालं. आता काय करायचं मित्रांनो? बॅकटेड लोड काढला आपण. आता सगळ्यात पहिले पीयू काढायसाठी एजी 1% घ्यायचं. सॉरी, एएससी 1% ऑफ एजी 0.01 एजी. हा, मग एसी एजी मायनस एएस. एजी किती आहे? एजी मायनस 0.01, 0.99 एजी. मग पीयू काढायचं. 0.4 एफसीके एसी प्लस 0.67 एफवायएस. आता बघा मित्रांनो, पीयू किती आहे? 2250 इंटू 10⁻³ 0.4 इंटू 25 इंटू 0.99 एजी प्लस 0.67 इंटू 415 इंटू 0.01 एएससी, सॉरी एजी. हा, किती येतं मित्रांनो? हे 2250 इंटू 10⁻³ बघा, हे ब्रॅकेट प्लस हे ब्रॅकेट, एजीला तसं राहू द्या. डायरेक्ट सांगायचं किती येतं? 12.60. 12.60 2250 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 12.60. एजी किती येतं? 177 पॉईंट इंटू 10⁻³ mm². आता बघा मित्रांनो, एजी आलं. आता सर्क्युलर कॉलम एजी इज इक्वल टू π/4 t². सर्क्युलर कॉलम आहे ना, बस एवढंच फरक आहे पूर्ण उत्तर. 4 एजी डिवायडेड बाय पाय इज इक्वल टू t². तर 4 इंटू 177.44 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय पाय किती येतं? रूट काढून डी 475 पॉईंट म्हणजे 480 mm घ्या. बघा 0.12 एल शी जर कम्पेअर केलं, चेक केलं, तर 0.12 इंटू एल ओ किती आहे? 3750. किती येत आहे? 450 और 400. म्हणजे मग याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू आहे, म्हणजे ऍडअप 480. जेवढं आहे तेवढं ऍडअप करू शकतो आपण. 480 समजलं. मग एरिया मेन स्टील काढायचं. हा, तर हे 450 येतं. मग आपलं किती आलेलं आहे? 480. हा, आता मेन स्टील. मेन स्टील कसं काढायचं? एएससी π/4 सॉरी 0.01 एजी
0.01 इंटू पाय भागिले 4 इंटू 480 चा स्क्वेअर. हा एएससी किती येतं? एएससी सांगतो किती येतं? 1809.55 mm स्क्वेअर. एएससी आलं, मग एसी काढायचं. हा, एसी काढायची काही गरज नाही, पण एसी काढून ठेवू शकता. एसी काढून ठेवायचा. लक्षात 0.99 ऑफ π/4 इंटू 400 चा स्क्वेअर. हा 99% ना, हे पण काढून ठेवायचं एसी. हे इथं नका काढायचं, फक्त वरी काढून ठेवायचं. 480. हा, एएससी वरी काढून ठेवायचं, इथं काही काढायची गरज नाही. किती येतं? 480 घेतलेलं रे, हे 480 लिहिलं. हे बरोबर केलं कॅल्क्युलेशन? हे 1809 आहे का? हे एसीचं बाजूला काढून ठेवायचं, इथं काढलं नाही तर चालतं. पटकन सांगा किती येतं? एसी बाजूला काढून किती येतं सांगतो तुला. किती? 175.9.146 1791.46 इंटू 10 पॉवर 0.99 ने मल्टिप्लाय केलं. 179 पॉईंट इंटू 10 पॉवर. पॉवर 3. हा, बघा नीट काढा. हा, एएससी आपल्या इकडे लक्ष द्या. आता एएससी काढल्यास नंबर ऑफ बार्स 1809.55 भागिले, जर किती एम एम चे बार मानले? 16 जर मानले तर किती येतं सांगा फर्स्ट? तरी 20 चे घेतलेले, ठीक आहे, आपण 20 चे घेऊ म्हणजे सध्या पुरतं उत्तर चेक करा पुरतं. किती येतं सांगा? परीक्षेत कोणतं जरी घेतलं चाल. 5.75 म्हणजे 6 बार. किती बार घेतात? 6 बार. 20 नी करायला 20. हा, नंतर मग काय करायचं? एएसपी म्हणजे एरिया ऑफ स्टील प्रोव्हाइडेड 6 इंटू π/4 इंटू 20 चा स्क्वेअर. किती येतं? 1884.96. 1884.96. हा, एम एम स्क्वेअर. हे झालं. आता आता काय करायचं? ट्रान्सवर्स स्टील. आता याच्यात काय करायचं? डायमीटर ऑफ ट्रान्सवर्स स्टील 1/4 इंटू डायमीटर ऑफ लॉन्गिट्युडिनल स्टील और 6. तो 1/4 इंटू 20 और 6 5/24 म्हणजे 6. नंतर स्पेसिंग 16 इंटू 20 16 16 32 म्हणजे किती घ्यायची? 300 एम एम. 300 एम एम. तर मग मेन स्टील मध्ये काय लिहायचं? प्रोव्हाइड 20 एम एम बार्स. 20 एम एम प्रोव्हाइड 6 बार्स ऑफ 20 एम एम डायमीटर आणि अँड प्रोव्हाइड 6 एम एम लिंक्स म्हणा, स्टिरप्स म्हणा, लिंक्स ऑफ
ऍट द रेट 300 mm स्पेस, कमीत कमी 300 घ्यावं लागते, जास्त झाल्यास 300 mm स्पेस या सीसी. लक्षात सीसी लिहिलं तर चालतं. हे झाले मित्रांनो 2 प्रॉब्लेम आजचे. धन्यवाद. बाकीचे प्रॉब्लेम उद्या पाहू.